राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी। आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची श्रेष्ठ तनु देवाची आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची समुद्र नदी नव्हे पैगाम, पाषाण मनो नये लिंगा, संत न होती जगा, मानसाच्या सारिखे। समुद्र नदी नव्हे पैगाम, पाषाण मनो नये लिंगा, संत न होती जगा, मानसाच्या सारिखे। आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची काठी म्हणू नये वेतू, अन्न म्हणू नये सातू, राम राम हे मातू, नये म्हणू हे शब्द। काठी म्हणू नये वेतू, अन्न म्हणू नये सातू, राम राम हे मातू, नये म्हणू हे शब्द। आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची चंद्र सूर्य न होती तारांगणे, मेरुतो नव्हे पर्वता समान, शेष वासुकी सर्प नव्हे जान, निखाराच्या सारिखे। चंद्र सूर्य न होती तारांगणे, मेरुतो नव्हे पर्वता समान, शेष वासुकी सर्प नव्हे जान, निखाराच्या सारिखे। आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची गरुड नव्हे पाखरू, ढोर नव्हे नंदिकेश्वरू, झाड नव्हे कल्पतरू, कामधेनु गायन म्हणावी। गरुड नव्हे पाखरू, ढोर नव्हे नंदिकेश्वरू, झाड नव्हे कल्पतरू, कामधेनु गायन म्हणावी। आहा आहा रे भाई, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची
आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची याम. कूर्म नवे कासव, डुक्कर नवे वराह, ब्रह्म नवे जीव, श्री नवे लक्ष्मी. कूर्म नवे कासव, डुक्कर नवे वराह, ब्रह्म नवे जीव, श्री नवे लक्ष्मी. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. गवाक्ष नवे हाड, पाटाव नवे कापाड, परीस नवे दगड, सगुण ते ईश्वरीचे. गवाक्ष नवे हाड, पाटाव नवे कापड, परीस नवे दगड, सगुण ते ईश्वरीचे. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. सोने नवे धातू, मीठ नवे रेतू, नाही नाही चर्मातू, कृष्णाजी नव्या ग्रांभर. सोने नवे धातू, मीठ नवे रेतू, नाही नाही चर्मातू, कृष्णाजी नव्या ग्रांभर. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. मुक्ता फळे नवे ती गारा, खड्या आयशा नवे हिरा, जीव नवे स्वयरा, बोळवी जे स्वइच्छेने. मुक्ता फळे नवे ती गारा, खड्या आयशा नवे हिरा, जीव नवे स्वयरा, बोळवी जे स्वइच्छेने. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. गाव नवी द्वारावती, रणछोड नवे मूर्ती, तीर्थ नवे गोमती, मोक्ष घडे दर्शने. गाव नवे द्वारावती, रणछोड नवे मूर्ती, तीर्थ नवे गोमती, मोक्ष घडे दर्शने. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. आहा आहा रे भाई. गंगा नवे जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. कृष्णा नवे भोगी, शंकर नवे जोगी, तुका पांडुरंगी हा प्रसाद लाधला. कृष्णा नवे भोगी, शंकर नवे जोगी, तुका पांडुरंगी हा प्रसाद लाधला. आहा आहा रे भाई. गंगा नवी जळ, वृक्ष नवे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. आहा आहा रे भाई. गंगा नवी जळ,
वृक्ष नवे वड पिंपळ तुळशी रुद्राक्ष नवे माळ श्रेष्ठ तनु देवाची कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मणि देवतम सरसी नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषार हर धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशी सुजाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमहं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सूतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समूर्तरलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरि वासुदेव हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरि वासुदेव हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटा मुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रं स्वामी रामो मत्सखा रामचंद्रं सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे धीमरत्या परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 100 ते 110। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपां देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी। हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरनु अर्जुनु तो अभिमन्यु मने दुर्योधनु देखे द्रोणाम अनिकही द्रौपदी कुमारम हे सकळही महारथी वीर नीतीने निजे पर्यापार मिनले असती। आता अमुच्या दळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगी जती उद्देशे एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आधी करुणी मुख्य जय जय। हा भीष्म गंगा नंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचाननु कर्णवीरम या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहार्यम। हा कृपाचार्य न पुरे एकलाची यथ विकर्णवीर आहे हा अश्वस्थामा पैल पाहे याचा अर्धरू सदाव आहे कृतांत मनी। श्रीमती जयो सोमदत्ती ऐशान केही बहुत आहाती जयाची आवळा मिती दाताही नेने ये शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्तम हो का जे अस्त्र जात येतो निरूढ हे अप्रतिमल्लम हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणी मजची लागी आराईले असती। हे प्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणी मजची लागी आराईले असती। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 25 भाग 2। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐसे जानवले हनुमंता उठो नेदिता श्री रघुनाथा दुरोनिशिता शुद्धीची कथा होय सांगता ते ऐका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 25व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपतीला याला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य सद्गुरु श्री गुरु हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। हनुमंत या
वानराबरोबर नळनील जांबुवंत यांच्या बरोबर दक्षिणेकडे सीता शुद्धीला गेले, पण मर्यादा संपून गेले तरी परत आले नाहीत. का अजून परत आले नाहीत याचा विचार मनामध्ये रामराया करत होते. एवढ्यामध्ये आकाशपंतानं हनुमंतराय येताना श्री रामचंद्र प्रभूंनी पाहिले. हनुमंतरायाला असं वाटलं की आपल्याकडून सीताशुद्धी ऐकण्यासाठी रामप्रभूही आपल्याला आकाशपंताला आडवे येतील आणि सांग रे हनुमंता, माझी अर्धांगिनी सीता तिचा शोध लागला का, तू तिची शुद्धी घेऊन आला का असं विचारायला आडवे येतील असं हनुमंतरायाला वाटलं. म्हणून हनुमंतरायांनी काय केलं हे चालू ओवीच्या अनुसंधानामध्ये सांगितलेले आहे. ऐसे जाणवले हनुमंता उठो नेदिता श्री रघुनाथा, दुर्नी सीता शुद्धीची कथा होई सांगता ते ऐक. हनुमंतरायानं रामरायाला जास्त हलूही न देता उठोही न देता दुरूनच येत असताना सीता माऊलीच्या शुद्धीची कथा सांगायला सुरुवात केली. आणि ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही ते लक्ष देऊन सावध चित्ताने ऐका. उठोने दिता रघुनाथा, दुरोनी सांगणे हनुमंता, तुझी एक कृपे म्या तत्वता, देखिली सीता जनकात्मजा. हे रामराया, तुझ्या कृपेनं मी सीता माऊलीचा शोध घेऊन आलो. जनकाची असणारी जनक आत्मजा जनक नंदिनी जानकी, तिचा शोध लावला ही तुझी कृपा आहे असं रामरायाला उठो न देता दुरूनच हनुमंतराया रामरायाला सीता शुद्धीचं कथन करतात. समुद्रामध्ये महागिरी, त्यावरी वसे लंकापुरी, रावणाच्या निज मंदिरी, सीता सुंदरी रक्षिली सेम. समुद्रामध्ये एक पर्वत आहे, त्या पर्वतावरच एक बेट म्हणजे लंकापुरी आहे. राजा रावणाच्या निज मंदिराच्या ठिकाणी सीता माऊली सुरक्षित आहे, तिचं रक्षण करून ठेवलेले आहे, तुम्हाला काही चिंता नसावी असं प्रभूंना भक्त सख्या हनुमंतराया सांगतात. केवळ नाही रावणा घरी, आशुक वाटिके माझारी, रक्षण विक्राळ खेचरी, त्या माझारी जानकी. तुम्ही म्हणताल रावणाच्या राजवाड्यामध्ये का सीता, तर रामराया तसं नाही म्हटले. रावणाच्या असणाऱ्या राजमहल आहेत, त्याच्या आतल्या बाजूला रावणाचा राणीवस आहे आणि त्याच्या आतल्या आतमध्ये अशोकवन नावाचं एक अशोक वाटिका आहे आणि त्या अशोक वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली सीता माऊली आहेत आणि तिच्या भोवताली अकराळ विक्राळ अशा प्रकारे राक्षसींचा पहारा आहे. एक वस्त्रा भूमी याशी, मलिनांबरा मलिन देही, एक वस्त्रा भूमी शयी, मलिनांबरा मलिन देही, मंगल स्नान करणे नाही, मस्तकी पाही दृढ जटा. सीता माऊलीला कशा स्वरूपामध्ये पाहिलं हनुमंतराया वर्णन करून सांगतात. एकच वस्त्र तिच्या अंगावर आहे आणि जमिनीवर ती बसलेली आहे, जमिनीवरती झोपते, म्हणजे हातरायला पांघरायला वगैरे तिच्याजवळ काही नाही. अंगावरची साडी सुद्धा मळकट झालेली आहे, मलिन झालेली आहे आणि बरेच दिवस स्नान नसल्यामुळं तिचं असणार शरीर ते सुद्धा मलिन झालेलं आहे. डोक्याला विंचरलेलं नाही, केसाला तेल नाही, त्यामुळे तिच्या केसाच्या जटा झालेल्या आहेत
रामरयाला हनुमंतरया सांगतात, जैसा तू श्रीराम जटाधारी, ते व्रत चालवी सीता सुंदरी, स्नेहा दृष्टीचा हातीन धरी, जटाधारी जानकी. श्रीरामा तू जशा वनवासामध्ये जटा धारण केलेली आहे, तेच व्रत सीता माऊली चालवते. तिला जरी कुणी डोक्याला लावायला तेल जरी दिलं तरी ते हातात सुद्धा घेणार नाही. अशा प्रकारे जटा धारण केलेली सीता माऊली मी पाहिली. रामचंद्र प्रभूंना देव बाप्पा हनुमंतरया सांगतात, ने घे अंजनादी चंदन, न करी भोजन रस पान, केवळ तिसी उपोषण, जळ प्राशन तिस नाही. हनुमंतरया म्हणतात, तिनं अंगाला चंदन लावलेलं नाही, डोळ्यामध्ये काजळ घातलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं रसपान केलेलं नाही. भोजन तर लांबची गोष्ट म्हणजे अन्न पाण्याला तिनं स्पर्शच केलेला नाही. सीता माऊली उपवासी आहे, तिनं पाणी सुद्धा प्राशन केलं नाही. हनुमंतरया रामरयाला सांगतात, नित्य तृप्तीचे अवदान, ब्राह्मणाने दिता ब्रह्मदानम, सीतान पाहे सर्वज्ञ, निंद्य म्हणून नातळे. तिला जरी दररोज काही जेवण येत असेल किंवा आहार येत असेल, पण ती आहार भक्षण करत नाही, कारण त्या आहारातला वाटा ब्राह्मणांना दिल्याशिवाय शास्त्र सांगतं ते भोजन उचित नव्हे. अग्नीला, पाण्यामध्ये ब्राह्मणाला आपल्या ताटातील अन्न आपण अर्पण केल्याशिवाय आपल्याला भोजनाला परवानगी नाही, असं शास्त्र सांगतं. ते सीता माऊलीला माहिती आहे, म्हणून सीता माऊलीनं अन्न पाण्याला स्पर्श केलेला नाही. परपुरुषाचे घ्यावे अन्न, ते परदारा झाली जाण, सीतेने सांडिले थुंकून, जैसे वमन स्वानाचे. ज्याप्रमाणे कुत्र्यानं उलटी करावी आणि कुत्र्याची उलटी जशी घाण असते, अमंगळ असते, त्याला कोणी स्पर्श करत नाही, आणि कदाचित ते पाहण्याची वेळ आली तर आपण लगेच थुंकतो, अमंगळ वाटतं आपल्याला. तसंच परराज्यामध्ये परपुरुषाचं अन्न घेणं हे परदारीचं लक्षण आहे, हेही शास्त्र सीता माऊलीला माहिती आहे. म्हणून त्या अन्नाकडे डुंकूनही सीता माऊलीनं पाहिलेलं नाही, स्पर्शही केलेला नाही. अहो रामरया, अन्न काय सोडा, पण साधं पाणी सुद्धा माऊलीनं अजून घेतलेलं नाही. अशा प्रकारची सीता माऊली व्रतस्थ आहे. रामरयाला हनुमंतरया सांगतात, रामवियोगाचे अन्न, ते स्वानविष्टे समान, रजस्वलेचे रुधिर पान, तत्समान रस भोगम. तिला तुमचा वियोग झालेला आहे, आणि त्यामुळं कसलं जरी अन्न तिच्या पुढे आणून ठेवलं तर ती कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे मानते. तिच्या पुढे कितीही असणार थंड गार सुंदर पाणी किंवा अनेक प्रकारचे रस आणून ठेवले तरी सीता माऊली त्याच्याकडे पाहत नाही. याप्रमाणे रजस्वलेचं रक्त असावं आणि ते विंटाळाचं रक्त प्राशन केल्यासारखं होईल म्हणते. म्हणून कुठल्याही प्रकारच्या अन्न पाण्याचा माऊलीनं अंगीकार केलेला नाही, ते वर्ज्य केलेलं आहे. सीता माऊली व्रतस्थ आहेत. तुमचा वियोग त्यांच्या मनामध्ये आहे,
तुमची झालेली ताटातूट, त्यामुळे सीतामाऊली तळमळत आहेत, तडपडत आहेत, तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले आहेत. तरी पण त्यांनी अन्न पाण्याला स्पर्श केलेला नाही. तुझ वाचवणी श्री रघुपती, जळ स्पर्श नाते हाती. किती सांगो उपपत्ती, सीता सती पतिव्रतम. तुझ वाचवणी श्री रघुपती, जळ स्पर्श नाते हाती. किती सांगो उपपत्ती, सीता सती पतिव्रतम. रामराया, जोपर्यंत तुमची आणि सीता माऊलीची भेट होत नाही तोपर्यंत सीता माऊली साधं पाणीही पिणार नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हातानं पाणी द्याल त्यावेळेस सीता माऊली पाणी पितील. आपल्या हातानं सुद्धा घेऊन सीता माऊली पाणी पिणार नाही. किती सांगेल तेवढं थोडं आहे रामराया. सीता माऊली खरंच तिला मानावं, तिला धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे म्हणतात. खरंच ती सत्य पतिव्रता माऊली आहे. रामरायाला हनुमंतराया सांगतात, चंद्रग्रहणी हिन कळा, तैशी हिन दिन जनक बाळा. स्वय देखिली म्या डोळा, विरवे ताळा श्रीरामा. हे नरवीर श्रेष्ठा, रघुत्तमा, राजा रामा, श्रीरामा, ज्याप्रमाणे चंद्राला ग्रहण लागल्यानंतर चांदण लोपलं जात, चंद्राची हीन कळा होते, तशा प्रकारे माऊलीचं तोंड सुकलेलं आहे, कोमेजलेलं आहे. माऊली खिन्न झालेले, नाराज झालेले आहे. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेले आहे श्रीरामा. हनुमंतराया सांगतो, नेघे अन्न ना जीवन, कैशेने तिचे वाचले प्राण. श्रीराम पुसे कळवळोन, दीन जन कृपाळू. हनुमंतरायाला रामराया प्रश्न करतात, हे हनुमंता, तू सीता माऊलीची शुद्धी घेऊन आला, माझ्या सीता जानकीची अवस्था सांगू लागला, यात शंका नाही रे हनुमंता. पण मी कसा आहे, दिनजनांचा कळवाळा येणारा कृपाळू देव आहे. माझ्या सीतानं जर अन्न पाणी घेतलं नसेल तर आज जवळजवळ 4-5 महिने होत आले, माझी सीता जिवंत कशी आहे रे, असा प्रश्न हनुमंतरायाला करत असताना रामरायाला वाटलं, जर अन्न पाणी माणसानं 21 दिवस नाही घेतलं तर माणूस मरतो. हनुमंतराया म्हणतोय, सीता माऊलीनं अन्न पाण्याला स्पर्श केला नाही म्हणजे माझी सीता जिवंत तरी आहे का? तू तिला जिवंत पाहिलंय ना हनुमंता? असा प्रश्न आपल्या भक्ताला जगाचा देव, जगाचा बाप रामराया करतो. निज सखया हनुमंता, कैसेने वाचली माझी कांता. हे मज सांगावे तत्वता, होय पुसता श्रीरामा. हनुमंतरायाला रामराया म्हणतात, तू माझा सखा आहेस, तू माझा जीवलग आहे, तू माझा आवडी प्रेमाचा भक्त आहे. हनुमंत, माझी सीता, माझी बायको जर अन्न पाणी घेतलं नसेल तर ती जिवंत आहे ना, वाचली आहे ना ती. आणि वाचली असेल तर कशामुळे वाचली हे मला ताबडतोब तू सांगावं, असा प्रश्न हनुमंतरायाला रामराया करू लागली. आता सीता माऊली आणि रामराया याच्यामध्ये भेदच नाही भाविक हो.
पण हे तुम्हा आम्हाला कळावं, सीता माऊलीनं अन्नपाणी न घेता इतके दिवस कशा वाचल्या याचं चिंतन हनुमंत्रीच्या मुखातून आपल्याला ऐकायचंय. हनुमानाती विचक्षण सीता सती निज जीवन, कैसे सांगेला आपण सावधान अवधाराम. हनुमंत्री अतिशय हुशार आहेत, बुद्धिमत्ता वरिष्ठम. असे हनुमंतया आणि सीता माऊली सत्य पतिव्रत आहे. तिला काय अशक्य आहे, काय अवघड आहे. आणि हनुमंतया सीता माऊली कशा वाचलेत, कशा जिवंत आहेत याचं चिंतन अतिशय मंजूळ अशा गोड अमृतवणीत सांगणार आहेत. ते सावधानतेनं श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, रामभक्त हो, हरिभक्त हो, वारकरी मंडळी हो, महाराज मंडळी हो, तुम्ही ऐका. असं नात्रया लक्ष देऊन ऐकायला आपल्याला विनंती करतात. सावधान अवधारा असं सांगतात. हृदयी श्रीराम चिन्मूर्ती, मुखी राम नाम हो रात्री. राम न्याहाळी सर्वाभूती, श्रीराम चित्ती अहर्निशी. माऊलीच्या हृदयामध्ये रामरूपानं तुम्ही आहात. ती चैतन्य घन अशी अवस्था सीता माऊलीची मी पाहिलेली आहे. मुखामध्ये अहोरात्र भगवंता तुमचंच रामनामाचं चिंतन आहे. जो जो दृष्टीला पाहिल त्या सगळ्यामध्ये भगवंता तुमचंच स्वरूप सीता माऊली पाहते. तिच्या चित्तामध्ये अहर्निशी श्रीरामच आहे असं विश्वासानं, प्रेम भावानं, गोड अमृतवाणीनं हनुमंतया सांगतात. रामधरा धारक पूर्ण, श्रीराम जीवना जीवन. रविचंद्रा दीप्ती गहन, विराजमान श्रीराम. राम कसं आहे तर या पृथ्वीचा सुद्धा भार सहन करणारा असा शेषाचा अवतार ही भगवान परमात्मा आहे. राम या पृथ्वीचं पालन पोषण करणारा पूर्ण परब्रह्म आहे. पाण्याला सुद्धा पातळपणा, जीवन स्वरूप देणारा, जीवनाचं जीवन असा श्रीराम आहे. चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाश देणारा असा श्रीराम आहे. असं श्रीरामाचं वर्णन हनुमंतया सीता माऊली कशा जिवंत आहेत याचा दाखला देताना सांगतात. श्रीराम वायूचा निज प्राण, श्रीराम गगनाचे चिद गगन. श्रीराम बुद्धीचे समाधी धन, प्राण पोषण श्रीराम. अध्यात्मामध्ये आपली अवस्था उच्च कोटीची असावी. आपल्या वाणीमध्ये गोडवा असावा, पवित्रता असावी, सत्यपणा असावा, साधापणा असावा. कारण मनुष्य हा भक्तीच्या जोरावर ईश्वर शक्तीपर्यंत पोहोचू शकतो, ईश्वर शक्तीशी एकरूप होऊ शकतो, देव स्वरूप होऊ शकतो. त्यासाठी उच्च कोटीची अवस्था असावी लागते. सीता माऊलीला माहितीये की श्रीराम हा वाऱ्याला सुद्धा जिवंत ठेवणारा, वायूचा सुद्धा निज प्राण आहे. हे आकाश आहे, हे आकाशाचं प्रावरण सुद्धा, गगनात चित गगन सुद्धा श्रीराम आहे. बुद्धीच्या ठिकाणी बुद्धीला चालना देणारा, चेतना देणारा भगवान श्रीराम आहे. आपल्याला जगवणारा, पालन पोषण करणारा, सांभाळणारा, जिवंत ठेवणारा कोण आहे तर श्रीराम आहे. चाले हे शरीर
कुणाची ये सत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुको नको वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुको नको किंवा तुझी असत्ये सूर्याशी चालणे तुझी असत्ये वेदाशी बोलणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाशी चाळीता जो जगाला जिवंत ठेवतो असा वारा सुद्धा म्या हलवल्याशिवाय हलू शकत नाही म्या बोलवल्याशिवाय वेद बोलू शकत नाही आणि म्या चालवल्याशिवाय सूर्य चालू शकत नाही उगवूही शकत नाही आणि मावळूही शकत नाही उदयही होत नाही आणि अस्तही होत नाही एवढी भगवान परमात्म्याची या त्रिभुवनावर सत्ता आहे आणि तो भगवान परमात्मा म्हणजे माझा श्रीराम आहे असा देवा श्रीरामा सीतामाऊलीचा दृढ विश्वास तुमच्यावर आहे रामरयाच्या समोर रामरयाला सीतामाऊलीच्या अवस्थेचं वर्णन करताना सीतामाऊलीची भूमिका काय आहे तर रामनामावर श्रीरामावर किती विश्वास आहे आणि त्या रामनामानं किती भारावलेले आहेत वेड्या झालेले आहेत अखंड रामनाम जपत आहेत या जगताचा मालक राम आहे ती माऊलीची अवस्था आहे करता करविता भगवान परमात्मा श्रीराम आहे हीच सीता माऊलीची मनोमन भावना आहे आणि ती भावना सोज्वळ आहे असं हनुमंत या गोड अमृतवाणीत श्रीरामांना सांगताहेत श्रीराम अहम सोहम निमग्न श्रीराम मनाचे उन्मन श्रीराम निज चैतन्य जीवा जीवन श्रीराम श्रीराम कोण आहे तर अभिमानातला अहम आहे सोंकारातला सोहम आहे ओंकारातला ओम आहे मनाची उन्मनी अवस्था कारण जागृती सुसुप्ती स्वप्नी तुर्य आणि उन्मनी ह्या ज्या अवस्था आहेत ती उन्मन अवस्था म्हणजे प्रभू श्रीराम आहेत जीवामध्ये जे चित्तामध्ये चैतन्य आहे ते चैतन्य किंवा जीवाला जीवपण कोण देतं तर श्रीराम प्रभू देतात असे श्रीराम सर्वस्व सर्व दृष्टीनं सर्व समावेशक सर्व ठिकाणी सर्वांच्या मध्ये प्रभू श्रीराम विविध रूपानं नटलेला आहे असं सीतामाऊली म्हणतात असं रामरयाला हनुमंतरया सांगतात आईसे आईशिया निज स्थिती नितुपना होनी परती सीता जीवन श्रीराम मूर्ती सत्य रघुपती बुद्धी माझी हनुमंतरया रामरयाला म्हणतात रामरया मी कधीही खोटं बोलत नाही मी जे बोलतोय ते अगदी अंतकरणापासून बोलतोय खरं बोलतोय जीव तोडून बोलतोय तुम्हीच सीता माऊलीचं सर्वस्व आहात सीता माऊलीचं जीवन तुम्हीच आहात सीता माऊली अशा अवस्थेला पोहोचलेले की अद्वैत अवस्थेला पोहोचलेले तिथं द्वैताची उरी उरलेली नाही मितूपणाची बोळवण झालेली आहे मितूपणाच्या पलीकडची अवस्था माता सीता जानकी मातेची झालेली आहे हनुमंतरया अगदी निश्चयानं रामरयाला सांगत असताना नात्रयात मामाला सांगतात निर्विकल्प भजन विधी
काया वाचा मनो बुद्धी म्यानिली सीता शुद्धी सत्य त्रिशुद्धी श्रीरामम. रामरायाला हनुमंतराया पुढे सांगताना म्हणतात, कुठल्याही प्रकारचा संशय, शंका, विकल्प अंतःकरणामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, देहामध्ये नसताना शुद्ध भावनेने रामराया तुमचं मी भजन केलेलं आहे, तुमचं मी चिंतन करतो, तुमचं नामस्मरण घेतो. काया वाचा मनानं बुद्धीनं खरोखर मी भक्ती स्वरूप असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध घेतलेला आहे. भक्ती काय असते, कशी करायची असते हे शिकायचं असेल तर भक्त सख्या हनुमंतरायाकडून शिकावं. भक्तीचं स्वरूप कसं असावं हे आत्मसात करायचं असेल तर साक्षात जनक नंदिनी श्रीरामकांता लक्ष्मीचा अवतार असणाऱ्या सीता मातेकडून शिकावं. आणि हनुमंतराया म्हणतात, त्या माऊलीचा भक्ती स्वरूपाचा मी शोध घेतलेला आहे. भक्ती कशी करायची असते हे अनेक मार्गाने मी अवलंब करून पाहिलेलं आहे. भक्तीची वाट आता मला सापडलेली आहे आणि ती भक्तीची वाट मला माझ्या देवापर्यंत पोहोचवायला पुरेपूर आहे. पूर्ण ब्रह्म असणाऱ्या श्रीरामापर्यंत माझी भक्ती पोचते, सहज पोचते आणि त्या भक्तीमध्ये सातत्य राहणार आहे, अखंडता राहणार आहे. ती माझी भक्ती कधीच खंडित होणार नाही, त्याला कोणी खंड करू शकणार नाही. हे मी खरं सांगतोय देवा. रामराया असं हनुमंतराया म्हणतात. म्हणूनच तुकोबारायांनी सुद्धा हनुमंतरायांना विचारलेले, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभता. तुम्ही मार्गदर्शक आहात, तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही रामदूत आहात. हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आम्ही भक्ती करतो, आम्ही भक्ती करत नाही असं नाही, पण आमची भक्ती ही सामान्य कुचकामी आहे. तुमच्या भक्तीचं महिमान विशेष आहे. उच्च कोटीची भक्ती तुम्ही पाहिलेली आहे, केलेली आहे, जगाला सांगितलेली आहे. तीच भक्ती हनुमंतराया तुम्ही कोणत्या वाटेनं गेला, कोणता मार्ग तुम्ही धरला आणि भगवंताची सेवेमध्ये कार्यरत झाला. आपलं सर्वस्व, आपला देह, आपलं आयुष्य, आपलं जीवन भगवंताला, सद्गुरूला समर्पित केलं. तो मार्ग आम्हाला दाखवा. म्हणूनच म्हणतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संत. संत फार दयाळू असतात, कृपाळू असतात, जगाला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि असाच भक्तीचा शोध आपण अंतःकरणापासून मनानं, वाचेनं, कायेनं, बुद्धीनं घेतलेलं आहे. अशी भक्ती मी केलेली आहे. त्या माऊलीचा शोध मी लावलेला आहे. भक्ती स्वरूप असणाऱ्या सीता माऊलीची मी शुद्धी आणलेली आहे. तर रामरायाला हनुमंतराया सांगतात, श्रीराम नाम परमामृत, अमृत पाने अमर मरत, राम नाम ज्याशी प्राप्त, मरण मरत त्याची. श्रीराम नाम हे कसं आहे तर परमामृत आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. भगवंताचं नाम हे कसं आहे तर नामामृत आहे, परमामृत आहे. ते अमृतपान कोण करतं
तर स्वर्गीचे असणारे देव करतात. पण जरी अमृत पान करत असले, अमृत पीत असले, तरी एक दिवस त्यांना सुद्धा मरावं लागतं. पण ज्यांना रामनाम रूपी अमृत घ्यायची संधी मिळाली, ज्यांनी रामनामाचा अंगीकार केला, आपलं सर्वस्व रामनामाला झोकून दिलं, त्यांचं मरण मरून जात. म्हणून तुकोबाराया म्हणतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मला मरणच नाही म्हणले, माझं मरण कधीच मरून गेलेलं आहे. म्हणजे आपल्या मरणाला सुद्धा मरण येतं, एवढं रामनामाचं महत्व आहे. आणि आपल्या जीवनाला नव चैतन्य, नवी पालवी फुटते आणि सगळ्या त्रिभुवनामध्ये आपली कीर्ती होते. असं रामनाम श्रेष्ठ आहे. आणि त्या रामनामाचं खुराक खाणारा हनुमंतराया एक परम भक्त आहे. म्हणून त्यांनी परम अमृताची गोडी आवडी प्रेमानं चाखलेली आहे. राम नामी श्रद्धा आढळ, त्यासी बाधेना हळाहळ. पळून शके प्रळयानळ, द्वंद्वे सकळ निर्द्वंद्व. ज्याची रामनामावर दृढ श्रद्धा आहे, रामनामावर अटळ विश्वास आहे, त्या रामभक्ताला विष सुद्धा बाधा करू शकत नाही. प्रळयाग्नी सारखा अग्नी त्याला भाजू शकत नाही, पोळू शकत नाही, इजा करू शकत नाही. संकट विघ्न त्याच्यापासून दूर निघून जातात. आणि जे दुःख आहे ते सुद्धा सुखरूप होऊन जात. एवढं रामनामाचं महत्व आहे. पण त्या रामनामावर आपला दृढ विश्वास पाहिजे, आढळ अशा प्रकारची श्रद्धा पाहिजे. ती श्रद्धा कधी ढळू नाही दिली पाहिजे. तर आपल्याला तो अनुभव प्राप्त होऊ शकतो. असं नात्रया सांगतात. ऐसे श्रीराम नामामृत, त्याची सीतेचे जीवन नित्य. श्रीराम जाणे सत्य सत्य, श्री रघुनाथ सर्वज्ञ. सीतामाऊलीचं खाणं पिणं लेणं नेसणं हे सर्व जे काही आहे ते एकच राम नाम आहे. रामनामा वाचून सीतामाऊलीला दुसरा कोणताही आधार नाही. श्रीराम या नामाचं अधिष्ठान, त्या अधिष्ठानाचा आधार माऊलीने घेतलेला आहे. हे रामरायाला सुद्धा खरोखर माहिती आहे. कारण रामराया कसे आहेत तर सर्वज्ञ आहेत. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कुणाच्या मनामध्ये काय आहे हे प्रभूंना सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. याचा पुरावा देण्याची काही गरज नाही. कारण भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे, कोणत्या ठिकाणी नाही अशी जागाच नाही. आणि रामराया सर्वज्ञ असल्यामुळं सीतामाऊलीची काय अवस्था आहे हेही रामरायांनी जाणलेलं आहे. ऐकोनी हनुमंताचे वचन, श्रीराम संतोषोन. परमानंदे बाहू पसरून, दिले आलिंगन निजायक्यम. हनुमंतरायाच्या मुखातली अमृतवाणी रामरायांनी ऐकली. रामरायांना आनंद झाला. हनुमंताचं स्वागत केलं, कौतुक केलं, अभिनंदन केलं रामरायांनी. आणि आपले दोन्ही हात पसरले. तर रामरायांनी निज ऐक्यासाठी कडखडून हनुमंतरायाला
मिठी मारलेली आहे आणि हनुमंतराया आणि रामरायाची मिठी पडलेली आहे. रामरायाने हनुमंतरायाला आलिंगन दिलेले आहे. लोणी खाऊन केले तुप, देव भक्त एकच रूप. देव रामराय आहेत, भक्त सखे हनुमंतराय आहेत. आणि या हनुमंतरायाची आणि रामरायाची भेट झालेली आहे. आलिंगन पडलेले आहे. आलिंगन घडे दिव्य शरीर किंवा दिव्य काया जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, अशी अवस्था झालेली आहे. स्वामित्व विसरे रघुनाथ, दास्यत्व विसरे हनुमंत. परमानंदे सदोदित जगात कोंदले. मी एक देव आहे, मी एक जगाचा मालक आहे, हाही विसर रामरायाला पडलेला आहे. कधी तर रामरायाचं आणि हनुमंतरायाचं ज्या वेळेस आलिंगन घडलेले आहे, दोघांची कडकडून एकमेकाला दोघांनी मिठी मारलेली आहे, त्यावेळेस हनुमंतराया सुद्धा मी एक रामरायाचा दास आहे, सेवक आहे, रामभक्त आहे, हेही विसरून गेलेले आहेत. दोघांना परमानंद झालेले आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. एवढा आनंद रामरायांना आणि रामभक्त हनुमंतरायांना झालेले आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशम. सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपाम. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करत सेविनवणी भवबंधनी सोडवावी. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावी, भवबंधनी सोडवावी. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता.
श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.